प्रत्येकजण आपलं आयुष्य स्वतःनुसार ठरवतं। त्याच्या शिक्षण प्रतिभेनुसार तो स्वतःसाठी काही क्षेत्र निवडतो ज्यामध्ये त्याला रस असतो आणि जीवन जगण्यासाठी पैसे देखील मिळतात। कोणी अभिनय, कोणी गायन, कोणी खेळ, तर कोणी इतर व्यवसाय निवडून स्वतःसाठी चांगली जीवनशैली तयार करतात। मात्र सध्या सोशल मीडियाच्या युगात लोकांचे छंद आणि पैसे कमवण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत। जगातील लोकांनी पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत। याच प्रयत्नात लाखो लोकांसमोर जेवताना पॅन शाउटिंग नावाच्या एका मुलीचा मृत्यू झाला। चला तर पाहूया नक्की व्हिडिओ काय आहे ते। पाहण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पॅन शाउटिंग ही एक मुकबांग लाईव्ह स्ट्रीमर होते, म्हणजेच कॅमेऱ्यासमोर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊन लोकांचे मनोरंजन करणारी इन्फ्लुएन्सर। ती पूर्वी वेट्रेस होती आणि त्यानंतर सोबतच तिने हे काम सुरू केलं। तिची लोकप्रियता वाढू लागल्यावर तिने नोकरी देखील सोडली आणि पूर्ण वेळ हे काम करायला सुरुवात केली। तिच्या कुटुंबाला तिच्या तब्येतीची काळजी वाटू लागली, म्हणून तिने तिच्या स्ट्रीमिंगसाठी वेगळा स्टुडिओ घेतला। या कामातून तिला चांगले पैसे आणि भेटवस्तू देखील मिळत असत। ही तरुणी जसजशी प्रगती करत गेली तसतशी तिने चॅलेंजही पुढच्या लेवलला नेले। तिला आपल्या या प्रोफेशनमुळे अनेकदा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं। मृत्यूसमयी तिचं चक्क वजन 300 किलो होतं, म्हणजेच 3 क्विंटल झालं होतं। आधीच गॅस्ट्रिक रक्तस्रावामुळे तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं। तिथून गेल्यावर तिने आणखी धोकादायक चॅलेंज घ्यायला सुरुवात केली। ती एका सेशनमध्ये 10 किलो अन्न खात असे आणि दिवसातून ती 10 तास सतत खायची। 14 जुलै रोजी अशाच एका सेशनमध्ये तिचा लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असताना मृत्यू झाला। याचं कारण अधिकृतपणे सांगण्यात आलं नसलं तरी सोहू या चीनी वेबसाईटनुसार तिच्या पोटात न पचलेलं अन्न भरलं होतं आणि खालचा भाग डिफॉर्म झाला होता। तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करून कळवू शकता।